नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 29 भक्ति में सेवेचे कपिलकृत विवेचन, श्लोक नंबर 24। अहम उच्चावचै द्रैवे अहम उच्चावचैर्दैवे क्रिययत्पुण्ययानघे नैव तुष्येर्चितोर्चार्यम् भूतग्रामावमानिनः। अहम उच्चावचैर्दैवे क्रिययोत्पन्नयानघे नैव तुष्येर्चितोर्चार्यम् भूतग्रामावमानिनः। अहम उच्चावचैर्दैवे क्रिययोत्पन्नयानघे नैव तुष्येर्चितोर्चार्यम् भूतग्रामावमानिनः। अहम उच्चावचैर्द्रव्ये क्रिययोत्पन्नयानघे नैव तुष्येर्चितोर्चार्यम् भूतग्रामावमानिनः। अहम उच्चावचैर्दैवे क्रिययोत्पन्नयानघे नैव तुष्येर्चितोर्चार्यम् भूतग्रामावमानिनः। अहम उच्चावचैर्दैवे क्रिययोत्पन्नयानघे नैव तुष्येर्चितोर्चार्यम् भूतग्रामावमानिनः। अहम मी उच्च अवचय विविध with various द्रव्य पूजन सामग्री क्रिया धार्मिक विधींनी उत्पन्नया मिळविलेल्या अनघे हे निष्पाप माते न नाही एव खचितच तुष्य
मी संतुष्ट होतो. अर्चितः पूजन करतो. अर्चायाम मूर्तीच्या रूपातील, विग्रहाच्या रूपातील. भूतग्राम इतर जीवांना. अवमानिनः जे अवमान करतात त्यांची. भाषांतर. हे निष्पाप माते, जरी एखादा मनुष्य योग्य अशा धार्मिक विधींनी व पूजन सामग्रीने माझी पूजा करीत असला, तरी त्याला जर सर्व जीवांच्या ठिकाणी मी उपस्थित असल्याचे ज्ञान नसेल, तर मंदिरातील मूर्ती पूजेने तो मला कधीही संतुष्ट करू शकणार नाही. आपण जे 4 श्लोक वाचत आहोत, त्यातला हा शेवटचा श्लोक आहे. पहिल्या श्लोकामध्ये भगवान कपिल देवांनी सांगितलं की जो माझी पूजा करतो परंतु दुसऱ्या जीवांची अवज्ञा करतो, तो भक्तीचा ढोंग करत असतो. दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं जो माझी पूजा करतो परंतु दुसऱ्या जीवांची उपेक्षा करतो, त्याच्या भक्तीचा रिझल्ट हा विजलेल्या यज्ञामध्ये आहुती दिल्याप्रमाणे आहे, म्हणजे 0 रिझल्ट आहे. तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं जो माझी पूजा करतो परंतु दुसऱ्या जीवांचा द्वेष करतो, त्याच्या मनाला कधीही शांती लाभू शकत नाही. आणि आता ही 4थी स्टेज आहे या श्लोकामध्ये सांगितलेली, ती म्हणजे जो माझी पूजा करतो परंतु दुसऱ्या जीवांचा अवमान करतो, म्हणजे डिसरिस्पेक्टफुल वागतो. आता हे वागण्यात आलेलं असतं. हा जो द्वेष मत्सर आहे तो वागण्यामध्ये देखील दिसायला लागतो, आलेला असतो. असा व्यक्ती मला कधीही संतुष्ट करू शकत नाही. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात, अशा व्यक्तीकडे भगवान पाठ फिरवतात. कधीच भगवत प्रेम अशा व्यक्तीला मिळणार नाही. आणि भगवान कपिल देव या श्लोकामध्ये विशेष करून सांगतात की जो योग्य अशा धार्मिक विधींनी व सगळ्या प्रकारच्या पूजन सामग्रीने माझी पूजा करीत असतो, त्याला देखील मी मिळत नाही, मी संतुष्ट होत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कारण विशेष करून भारतामध्ये आपण पाहू शकतो की लोकांना पूजा अर्चना, दर्शन, आशीर्वाद याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. मनामधले मत्सराचे भाव घालवण्यामध्ये कोणाला जास्त इंटरेस्ट नाही. एक तर आपल्याला कबूलच नसतं, आपल्याला मान्यच नसतं की मी दुसऱ्याचा द्वेष करतो किंवा हेवा करतो. आणि ते कुणी सांगितलं तर मग आपल्याला क्रोध येतो, मी असं नसताना मला कसं काय बोलतात तुम्ही. आणि हे फिक्स करायची तर अजिबात इच्छा नसते. परंतु भरपूर पैसे खर्च करणार, सगळ्या पूजा सामग्री विधिविधानांचं पालन करणार, बेस्ट मधला बेस्ट पुरोहित घेऊन येणार ढोंगी, आणि भगवंतांची रोज पूजा मात्र करणार. अशा पूजेने भगवंत म्हणतात मी संतुष्ट होत नाही. कशाने संतुष्ट होतात? तुम्ही जेव्हा सर्व जीवांप्रती समान आदर, समान प्रेम, मैत्री, करुणा हे गुण विकसित करतात, तेव्हा भगवंत खऱ्या अर्थाने संतुष्ट होतात. परवापासून आपण चर्चा चाललेली की हे कळत नाही की मी द्वेषी आहे, मी मत्सरी आहे.
कळालं तर दुरुस्त करू शकतो, आणि कळाल्यावर पण दुरुस्त करायला अवघड वाटतं. मग एक्झॅक्टली करायचं काय? आपण याच्यावरती थोडीशी चर्चा केली. मनुष्याने प्रामाणिक, ऑनेस्ट आणि सिन्सिअरली जर भक्तीमध्ये प्रगती करायचा प्रयत्न केला तर हे जातो आपोआप. परंतु तिसऱ्या स्टेजला गेलेला मत्सर, ज्याला द्वेष म्हटलेला आहे, म्हणजे ऍक्टिव्हली मनामध्ये एखाद्याबद्दल वाईट विचार करणे, किंवा या चौथ्या स्टेजला गेलेला मत्सर, ज्याला अवमान म्हटलेलं आहे, म्हणजे ऍक्टिव्हली कोणाची तरी खरोखर मनामध्ये नाही तर खरोखर वागण्यामध्ये द्वेष दाखवून देणे. याचं सर्वसाधारण रूप असतं ते म्हणजे दुसऱ्यांच्या समोर जाऊन निंदा करणे, एखाद्या व्यक्तीबद्दल निंदा नालस्ती करणे, वाईट सांगणे, त्या व्यक्तीने मला चांगलं म्हणावं परंतु त्याला वाईट म्हणावं, म्हणून 4-8 गोष्टी इकडच्या तिकडच्या मिक्स मसाला जरा तडका बिडका मारून सांगायचं. ही इतकी वाईट अवस्था असते की बऱ्याचदा आपण असं पाहतो, आणि परवाच एका ठिकाणी मी चर्चा करत होतो की आई वडील देखील आपल्या मुलांना एकमेकाबद्दल वाईट सांगतात. एकमेकाबद्दल म्हणजे बायको नवऱ्याबद्दल मुलांना वाईट सांगते, जेणेकरून मुलांना आईबद्दल जास्त प्रेम निर्माण होईल, आणि नवरा मुलांना बायकोबद्दल जास्त वाईट सांगतो. चढावड, स्पर्धा चालू असते, ईर्ष्या चालू असते. आणि या अवस्थेला पोचलेला मनुष्य बरा होत नाही, कारण भगवंतच पाठ फिरवतात. आता कृपा करणार कोण? बरा होतच नाही. खूप अवघड अवस्था असते. आणि अशा लोकांना सगळ्यांची निंदा करायची हळूहळू सवय लागते. याच्याबद्दल वाईट बोल, त्याच्याबद्दल वाईट बोल, कंटिन्युअसली चालूच असत. भगवान कपिल देवानी हे 4 वेळेला रिपीट करून सांगितलंय. या 4 श्लोकांमधून आपल्याला हे लक्षात येत नाही हे 4 प्रोग्रेसिव्ह स्टेजेस आहेत, परंतु आपले पूर्व आचार्य आपल्याला सांगतात हे प्रोग्रेसिव्ह स्टेजेस आहेत, आणि तेवढेच अवघड आहेत दुरुस्त करायला. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मंदिरामध्ये अर्च विग्रहांची अर्चना करण्यासाठी 64 विविध प्रकारचे उपचार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. उपचार, sounds like a wrong word. There are 64 different prescriptions. 64 वेगवेगळ्या प्रकार मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी. अर्च विग्रहांना अनेक वस्तू अर्पण केल्या जातात, आणि त्यापैकी काही अधिक मौल्यवान असतात तर काही अल्प मौल्यवान असतात. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की जरी भक्ताने मला एखादे फूल, फळ, पान किंवा थोडेसे पाणी अर्पण केले तरी ते मी स्वीकारतो. असे करण्यामागील खरा हेतू भगवंतांविषयी असणारा स्वतःचा प्रेमळ भक्तिभाव प्रकट करणे हा आहे. अर्पण केल्या जाणाऱ्या वस्तू तशा गौणच आहेत. भगवद्गीतेमध्ये कुठे सांगितलंय हे? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चति. भक्त्याचा अर्थ असतो भक्तिभावाने. मराठीमध्ये या जोडले की आपल्याला नाव वाटते. मराठीमध्ये नावाला या जोडतात. भरत्या, भक्त्या म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की भक्त्या म्हणजे भक्तिभावाने.
जो कोणी ह्या गोष्टी मला भक्तिभावाने अर्पण करतो ते मी स्वीकार करतो. आणि जो कोणी मला भक्तिभाव नसताना अख्खं ब्रह्मांड जरी अर्पण केलं तरी भगवंत म्हणतात ते मी स्वीकार करत नाही. काही लोकांना वाटतं की पैसे टाकले की खूप छान भक्ती होते. आपल्या कुठे कुठे धामाला गेलं, कुठे गेलं तरी सगळे पुरोहितांना पैसे देऊन माझ्या गोत्राबद्दल यज्ञ करा, पूजा करा. नाही, भगवंतांना तुमचं प्रेम बघायचंय, मनातला भाव बघायचाय. तो भाव नसेल, प्रेम नसेल, मग तुम्ही कितीही काही अर्पण करा, भगवंत कशानेही संतुष्ट होत नाही. जर एखाद्याच्या अंतःकरणात भगवंतांविषयी प्रेम भक्ती विकसित झालेली नसेल आणि तो खऱ्या भक्ती वाचूनच अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ, फळे आणि फुले अर्पण करीत असेल तर भगवंत असा नैवेद्य कधीच स्वीकारणार नाहीत, कधीच स्वीकारणार नाही. आपण भगवंतांना लाच देऊ शकत नाही. प्रभुपाद म्हणतात आपण भगवंतांना लाच देऊ शकत नाही. वी कॅनॉट ब्राइब द पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड. पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड. पुरुषोत्तम भगवंतांना लाच देणाऱ्या व्यक्तीच्या मनात पण असंच असतं. भगवंतांना देता देता पण त्यातलं थोडस काढून घेतो. ते इतके महान आहेत की आपली लाच त्यांच्यासाठी केवळ तुच्छच आहे. तसेच त्यांच्याकडे कोणत्या गोष्टीची टंचाई सुद्धा नाही. ते स्वतः परिपूर्ण असल्यामुळे आपण त्यांना काय अर्पण करू शकतो. सर्व काही त्यांनीच निर्माण केलेले आहे. आपण त्यांच्याविषयी असणारे आपले प्रेम व कृतज्ञता व्यक्त करावी म्हणूनच काही गोष्टी त्यांना अर्पण आपण करतो. आता भागवतमच्या पहिल्या 3 स्कंदामध्ये आपण कंटिन्युअसली वाचत आहोत की जे काही आहे ते भगवंतांनी निर्माण केलेलं आहे आणि भगवंत एका चुटकीसरशी सगळं काही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकतात, काढून घेऊ शकतात, तुम्हाला संपवू शकतात. मग अशा व्यक्तीला आपण काय अर्पण करणार. हे लहान मुलांनी वडिलांकडून 10 रुपये घेऊन आईस्क्रीम घेणे, त्यातला अर्धा आईस्क्रीम वडिलांना देण्यासारखे काम आहे. वडिलांना ते आईस्क्रीम पाहिजे असतं का. कुठल्या वडिलांना लहान मुलाचं आईस्क्रीम घेऊन खायचं असतं. परंतु तो प्रेमाने भक्तिभावाने जो देतो त्याच्यातच सगळं सुख असतं. भगवान श्रीकृष्ण हे आपले सर्वांचे पिता आहेत. ते म्हणतात भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी अहम बीज प्रदापिता. पित्याला फक्त प्रेम बघायचंय, काही नकोय, कारण सगळं दिलंय त्यांनीच. आपण त्यांच्याविषयी असणारे आपले प्रेम व कृतज्ञता व्यक्त करावी म्हणूनच काही गोष्टी त्यांना आपण अर्पण करतो. भगवंत प्रत्येक जीवमात्राच्या अंतःकरणात निवास करतात. हे जाणणारा शुद्ध भक्त भगवंतांविषयीचे आपले प्रेम व आपली कृतज्ञता व्यक्त करतो. आणि यासाठीच प्रसाद वितरण हा मंदिरातील अर्चविधीचा अपरिहार्य घटक आहे. यासाठीच प्रसाद वितरण हा मंदिरातील अर्चना विधीचा अपरिहार्य घटक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर चर्चा करूया आपण पुढे. पुढे प्रभुपाद लिहितात, असे नाही की मनुष्याने केवळ स्वतःच्या घरातच किंवा खोलीतच मंदिर उभे करावे, भगवंतांना काही अन्न पदार्थ अर्पण करावे व शेवटी तो प्रसाद केवळ स्वतःच खावा. अर्थात केवळ अन्न शिजवणे आणि भगवंतांशी असणारा आपला संबंध न जाणून घेताच ते अन्न खावे, यापेक्षा घरात मंदिर उभे करणे खचितच चांगले आहे. समथिंग इज रॉंग इन दिस. केवळ स्वतःसाठीच अन्न शिजवणारे लोक पशुच आहोत.
परंतु स्वतःला साक्षात्काराच्या उच्च स्तरावर उन्नत करू इच्छिणाऱ्या भक्ताने निश्चितपणे जाणून घेतले पाहिजे की भगवंत प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयात वास करतात आणि पूर्वीच्या श्लोकांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण इतर जीवांवर दया करावी. हा जो पॉइंट आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. याला प्रसाद का म्हणतो आपण माहितीये? ऍक्च्युली प्रत्येक भगवंतांकडून जे मिळतं त्या सगळ्याला प्रसाद म्हटलं जातं. प्रसादचा दुसराच अर्थ काय असतो? कृपा. कृपा किंवा मर्सी, दया, अनुकंपा, वेगवेगळे शब्द वापरले जातात. भगवंतांची कृपा, भगवंतांची दया, भगवंतांची अनुकंपा. भगवंतांकडून जे काही आपल्याला मिळतं ते भगवंतांनी आपल्यावरती कृपा केलेलं असतं, म्हणून त्याला सगळ्यालाच प्रसाद म्हटलं जातं. असं नाहीये की जे अन्न आहे त्यालाच फक्त प्रसाद म्हटलं पाहिजे. जनरली अन्नदानाला श्रेष्ठ दान म्हटलं जातं. त्यामुळे भक्ती मार्गामध्ये जो असतो तो भगवंतांची कृपा आपल्याला जर मिळालेली असेल, भगवंतांचा प्रसाद आपल्याला जर मिळालेला असेल तर दुसऱ्यांच्या बरोबर वाटतो. इनफॅक्ट असं म्हटलं जातं की भगवंतांची सगळी कृपा 100% जेवढी आहे तेवढी आहे तशी आपण दुसऱ्याला दिली तर भगवंत आपल्याला त्याच्या 10 पटीने अजून कृपा देतात. भक्ती ही वाटायची असते, भक्ती स्वतःसाठी नसते. आपल्या भक्ती मार्गामध्ये आपण जेवढी प्रगती करतो साधनेने, रोजचा जप करून, भजन करून, सेवा करून, जे काही भगवत प्रेम आपल्याला मिळतं ते सगळं दुसऱ्याला द्यायला आपण तयार असलं पाहिजे. सगळं आहे तसं सगळं. त्याला खरी भक्ती म्हणतात भगवंत ऍक्च्युली. आणि विशेष करून अन्न पदार्थाच्या बाबतीत मात्र प्रभुपाद नेहमी सांगतात की आपल्या मंदिरामध्ये किंवा आपल्या घरी देखील, घर पण एक प्रकारचं मंदिरच असतं, आणि मंदिरामध्ये देखील प्रभुपादांचा आदेश आहे की कोणीही कधीही येवो, थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यासाठी मंदिरामध्ये प्रसाद हा असलाच पाहिजे. आणि विदाउट प्रसाद कोणालाही मंदिरातून आपण परत पाठवलं नसलं पाहिजे. आता दुर्दैवाने याचं पण पालन केलं जात नाही बऱ्याच मंदिरांमध्ये. आणि घरामध्ये पण. प्रसाद एखाद्याला देण्यामध्ये जो आनंद असतो ना, तो दुसऱ्या कुठल्या गोष्टीत नाहीये. ते तुम्ही एकदा थोडे दिवस करून बघा तुम्ही. प्रसाद देताना जर आपण हात आवरता घेतला किंवा प्रसाद देताना आपण जर चिंगूसपणा केला तर समजायचं नक्कीच तुमच्या मनामध्ये द्वेष आहे, मत्सर आहे. गृहस्थाचं तर हे कर्तव्य आहे ऍक्च्युली. गृहस्थाने बाहेर जाऊन कोणी भुकेला आहे का बघितलं पाहिजे, मग आपण खाल्लं पाहिजे. आणि प्रभुपाद समजावून सांगताना, हा श्लोक आहे भागवतम मध्ये, आणि तो श्लोक समजावून सांगताना प्रभुपाद काय सांगतात, आपल्या ताटातलं आहे ते सगळं दिलं पाहिजे आपण, आणि तुम्ही उपाशी झोपलं पाहिजे परंतु दुसऱ्याला दिलं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. आपण मग परवा चर्चा करत होतो की नाही, हे फिक्स कसं करायचं. हा जो द्वेष आहे मनातला, समजत पण नाही आपल्याला, कधी कधी समजलं तरी त्याच्यावरती आपल्याला उपाय करावा असं वाटत नाही. मग हे फिक्स कसं करायचं, हे फिक्स कसं करायचं हे पुढच्या 4 श्लोकामध्ये भगवान कपिलदेव सांगणार आहेत. काळजी करू नका. आणि खूप छान पद्धतीने सांगणार आणि खूप प्रॅक्टिकली सांगणार आहेत. मैत्री केली पाहिजे, मान दिला पाहिजे, दान दिलं पाहिजे, प्रॅक्टिकल गोष्टी सांगणार आहेत. वर्णाश्रमाचं आचरण केलं पाहिजे, प्रॅक्टिकल सांगणार आहेत. आणखी एक श्लोक महत्वाचा आहे त्याच्यामध्ये, जो आता आपण चर्चा करतोय त्याच्याशी रिलेटेड आहे. भगवान कपिलदेव सांगतात की जो कोणी दुसऱ्याच्या आणि स्वतःच्या पोटामध्ये फरक करतो, उदर पोटामध्ये फरक करतो, त्याला मी कधीच माफ करत नाही. त्याच्यासमोर मी भयानक रूपामध्ये उभा राहतो, भगवंत म्हणतात.
मला वाटतं याच्यानंतरचाच श्लोक आहे. नाही, त्याच्या नंतरच्या श्लोक आहे. आत्मनश्च परस्यासी य करोत्यंतोदरम तस्य भिन्न दिशो मृत्युर विधये भयलुब्धम. मी त्याच्यासमोर मृत्यूच्या धगधगत्या अग्नीप्रमाणे भय निर्माण करतो जर त्याने दुसऱ्यामध्ये असा फरक केला तर. याचा शब्दशः प्रभुपाद थोडस वेगळा अर्थ देतात तिथे, परंतु याचा शब्दशः अर्थ काय होतं, स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या पोटामध्ये फरक करणे म्हणजे काय. माझ्या हातात जर एखादा लाडू असेल आणि दुसरा समोर एक व्यक्ती असेल तर त्याला निदान अर्धा तरी आपण दिला पाहिजे, निदान समान समान तरी खाल्लं पाहिजे. ऍक्च्युली सगळंच दिलं पाहिजे. परंतु जो नाही, त्याचं पोट वेगळं आहे, माझं वेगळं आहे, असं विचार ज्याच्या मनामध्ये येतात, विशेष करून आई वडिलांच्या मनात येतात. आई वडील आजकालचे थोडे चांगले आहेत, आजी आजोबाच्या मनात जास्त येतात. आपल्या नातवाला सगळं पाहिजे असतं, दुसऱ्याच्या नातवाला ढकलून येतात. खाण्यापिण्याच्या बाबतीत जो असं करतो ना, बाकी ठीक आहे, थोड्याफार प्रमाणात ऍक्सेप्टेबल आहे, खेळणी आहेत किंवा पैसा आहे, गाडी आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत जो व्यक्ती असं करतो ना, दुसऱ्याला देत नाही, तो एक नंबरचा द्वेषी असतो. दॅट इज द मोस्ट बेसिक थिंग ऍक्च्युली. खूप वाईट वाटतं कधी कधी. मी जिथे एक वर्षभर होतो की नाही एका सेंटरवरती, बरेचसे भक्त बाहेरून भेटायला म्हणून यायचे, कारण तो शेती प्रोजेक्ट होता. लोकांना आश्चर्य वाटायचं ऐकून, मग ते बघायला भेटायला यायचे. आणि तिथे आल्यानंतर प्रसादच नसायचा त्यांच्यासाठी, नॉट इवन सिम्पल प्रसाद ऍक्च्युली. त्या पुजाऱ्याला म्हटलं निदान लाडू किंवा असं बर्फी वगैरे तरी काहीतरी ठेवत जा. एक दोनदा तर असं झालेलं की उत्सव होता आणि एक 2-3 माता जी उशिरा आल्या थोड्यास उत्सवाला, तर ते त्या येऊपर्यंत सगळा प्रसाद संपलेला. आणि ते आल्यानंतर प्रसाद विचारत होते, तर त्यांना तोंडावरच सांगितलं संपलाय प्रसाद. हे खूप बेकार काम असतं. प्रभुपादांचे 2-3 स्टेटमेंट्स असे आहेत तिथे प्रभुपाद सांगतात की 24 तास तुमच्याकडे प्रसाद असला पाहिजे. कोणीही गेस्ट कधीही येऊ शकतो, त्याला विदाउट प्रसाद न देता तुम्ही पाठवलं नसलं पाहिजे. भारतीय संस्कृती आहे. पुढे पुढे कपिल देव सांगणार आहेत, मैत्री दान मान अभ्य. मैत्री, दान आणि मान द्यायला आपण शिकलं पाहिजे. आणि या दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान असतं अन्नदान. पूर्वी बघा, कोणाच्या घरी जरी गेलं तरी नको नको म्हटलं तरी चहा नाश्ता भरभरून इथेपर्यंत भरेपर्यंत ठोसून ठोसून भरून तुम्हाला घरी पाठवलं जायचं. नको नको, नाही आत्ताच जीवन आलोय, नाही बसाच. अशा घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करू शकतो का? विचार करा. तो व्यक्ती समोरचा म्हणतोय नाही आत्ताच जीवन आलोय, नाही 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 बस एक लाडू तरी खा, एक गुलाबजामुन तरी, आणि एक खाल्ल्यावर हळूच अजून एक आणून देतात, नाही नाही जातंय रे खा. अशी आजी कोणाचा द्वेष करू शकते का? होय की नाही? आजकालच्या आजच्या पण एकदम अशा काय म्हणतात त्याला, आय डोंट नो, सेनाईल. इंग्लिश वर्ड इज सेनाईल. आय डोंट नो व्हॉट्स मराठी वर्ड फॉर दॅट. खूपच स्वार्थ भरलेला असतो. इट्स नॉट गुड. अशा लोकांना कधी शांती मिळत नाही मनाची. भगवंत तर मिळतच नाहीत, भगवंत खूप दूर असते. आजकाल तर मंदिरामध्ये नवीनच प्रकार चालू आहे. प्रभुपादांनी संडे फिस्ट सुरू केली. प्रभुपादांनी सांगितले आपल्या सगळ्या सेंटरवरती संडे टू संडेला सगळ्या लोकांना बोलवून फिस्ट दिली पाहिजे, मोठा कार्यक्रम केला पाहिजे, एव्हरी संडे उत्सव केला पाहिजे. प्रभुपादांनीच नाव दिलं त्याला संडे फेस्ट. कधी कधी त्याला लव्ह फेस्ट पण म्हणायचे. फीस्ट फेस्ट दोन्ही सेम. फेस्ट म्हणजे फेस्टिवल, फीस्ट म्हणजे खाणेपिणे. सगळ्यांना बोलवा रविवारी आजूबाजूच्या, भरपूर प्रसाद द्या, भरपूर कीर्तन करा. आज जवळजवळ फेमस मंदिरांमध्ये संडेचा फेस्ट केलाच जात नाही. एकतर खूप पैसे खर्च होतात म्हणून त्यांनी बंदच केला, प्रभुपादांचा आदेश असताना देखील. आणि जे करतात
ते आपल्या ठराविक लोकांना कुपन देतात, तेवढ्याच लोकांना प्रसाद, बाहेरचे येणारे ना, नो 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 नो, एकतर कुपन विकत घ्या, विकत घेताना पण संपले म्हणतात. ही ज्या प्रभुपादांनी हे सांगितले त्या प्रभुपादांच्या चळवळीमध्ये आज असं केलं जातं. परवा एक व्यक्ती मला सांगत होती की वृंदावन मधल्या मंदिरामध्ये देखील प्रभुपादांचा आविर्भाव काय तिरोभाव दिवस होता, त्या दिवशी देखील प्रसाद नव्हता. तिरोभावाच्या दिवशी तर प्रभुपाद सांगतात सगळ्यांना प्रसाद दिला पाहिजे, एक वैष्णव वैकुंठात गेला याचा खूप मोठा उत्सव केला पाहिजे आपण, तिरोभावाच्या दिवशी प्रसाद दिला पाहिजे. आपण मात्र सगळं बिझनेस म्हणूनच बघायला लागलोय आपण प्रत्येक गोष्टीकडे आता. का? कारण वर्णाश्रम पाळत नाही. पुढच्या श्लोकामध्ये भगवान कपिल देव सांगणार आहेत, वर्णाश्रम जर नाही पाळला तर तुम्ही असे द्वेषी होणार. मग मंदिर अध्यक्ष आपले आहेत वैश्य, हे फक्त बिझनेस बघतात, पैसा येतो किती आणि पैसा जातो किती, मंदिर चालवायचं कसं. प्रभुपादांनी एका ठिकाणी एक मंदिर अध्यक्ष म्हणत होते महिन्याचं बजेट कमी पडतंय. प्रभुपाद म्हणाले भगवंतांची इच्छा असेल तर उद्याच्या प्रसादाची व्यवस्था करतील, आज सगळा पैसा घालून प्रसाद बनवून सगळ्यांना द्या, कशाला उद्याची चिंता करताय. भगवंतांचं मंदिर आहे, भगवंत चालवणार आहे, तुम्ही थोडीच चालवणार आहे. हो की नाही? ही अख्खी चळवळ, ही कृष्ण भावना मृताची प्रक्रिया, प्रोसेस, ही हृदय शुद्ध करण्यासाठी, मन शुद्ध करण्यासाठी, हे असलं बिझनेस करण्यासाठी नाहीच आहे. जेव्हा हृदय शुद्ध करण्याची गोष्ट येते तेव्हा तिथे तारतम्य बघितला नसला पाहिजे. नसेल तर तुम्ही कधीच शुद्ध होणार नाही, कधीच शुद्ध होणार नाही. याला एवढं कशाला लागतंय, एवढा कोणी प्रसाद बनवतात का प्रभूजी? ऍक्च्युली आपण जेवढे प्रसाद बनवायचा आहे ना त्याच्या दुप्पट कधी पण बनवला पाहिजे, जेवढा मागितला त्याच्या दुप्पट दिला पाहिजे. तुम्ही एवढा ज्यावेळी तुमच्या मनात हा विचार येतो त्यावेळी समजायचं तुम्ही घाणेरड्या प्रवृत्तीचे. काही लोक, मी सुरुवातीला अमेरिकेला गेलो ना तेव्हा मी बॅचलर होतो, बॅचलर लोकांच्या सोबत एकत्र राहायचो आणि बरेच भारतीय लोक तिथे पैसे सेव्हिंग करण्यासाठी येतात, पैसा कमवण्यासाठी. आजकाल थोडी ही प्रवृत्ती कमी झाली, परंतु तेव्हा 1999-2000 ची गोष्ट, 2001 ची गोष्ट. आणि खाण्यापिण्यात चिंगूसपणा करायची पैसे साठवण्यासाठी, सेव्हिंग करायला आले आणि सरळ बोलून दाखवायचे मी इथं सेव्हिंग करायला आलो. माझा एक रूममेट होता, तो तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे स्वस्त मिळालं तर आईस्क्रीम आणायचा किंवा बटाटे चिप्स आणायचा आणि त्याच्यावरच झोपायचा. सकाळी पण तेच, दुपारी पण तेच, संध्याकाळी पण. खाण्यापिण्यात कधीच चिंगूशी केली नसली पाहिजे. जो खाण्यापिण्यामध्ये, प्रसादामध्ये जो चिंगूसपणा किंवा द्वेषभाव, वैरभाव करतो ना, तो एकदम खालच्या पातळीचा असतो, एकदम खालच्या पातळीचा असतो. ठीक आहे, तुमचे पैसे, ठराविक पैसे खर्च करू नका, साठवून ठेवा, नो प्रॉब्लेम. आणि शास्त्रामध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत. घरात काही नसताना देखील गृहस्थाचं कर्तव्यच असतं हे ऍक्च्युली. प्रभुपाद एक कथा सांगतात, तुम्ही ऐकले की नाही माहिती नाही. रामानुजाचार्य का यमुनाचार्यांचे एक शिष्य होते आणि जेव्हा ते आचार्य घरी आले तेव्हा ते घरात नव्हते शिष्य, त्यांची बायको एकटीच होती आणि ते कामावर गेलेले. मग बायको म्हणाली, दार ठोठवल्यानंतर ती बायको म्हणाली की इतके गरीब होते की अंगावर घालायला कपडे पण नव्हते. ती बायको म्हणाली आतूनच की माझं पूर्ण अंग पण झाकलेलं नाही, त्यामुळे मी दार उघडू शकत नाही, माफ करा, तुम्ही आमचे गुरु महाराज आहे, आम्हाला माहिती आहे. मग त्यांनी आपल्या अंगावरचं वस्त्र दिलं तिला आणि मग ती घातल्यानंतर तिच्या मनामध्ये असा भाव आला की आपल्या घरी भक्त आलेत, ते पण गुरु आलेत, तर खूप छान पंचपक्वान 56 भोग केला पाहिजे, आपण कशाचीही कमतरता नसली पाहिजे. परंतु तुम्ही विचार करू शकता, ज्याच्या घरामध्ये घालायला कपडे नाही आहेत त्याच्या घरामध्ये काय असणार आहे.
मग ती किराणा आणायला जाते, थोडंफार बसा म्हणते, त्यांना पाणी वगैरे देते आणि आणायला जाते. आणि जो कोपऱ्यावरचा किराणा दुकानदार असतो त्यांचा, तो हिच्याकडे कायम असा कामुक दृष्टीने बघत असतो आणि ते हिला पण माहिती असतं. आणि ती जाऊन, आणि उधारी वगैरे तो देत नसतो, तर ती जाऊन त्या किराणा दुकानदाराला म्हणते की तुझी इच्छा पूर्ण करायला मी तयार आहे, आमचे गुरु आलेत, भक्त आलेत घरी, तू मला हे सगळी सामग्री दे. किती बघा, हे किती म्हणजे काहीच नसताना घरामध्ये, हो की नाही. तो दुकानदार ऍक्च्युली हे वाक्य ऐकल्यानंतर तो स्वतः शुद्ध होतो. त्यानंतर तो तिच्याकडे त्या दृष्टीने बघायचं बंद करतो. प्रसादाच्या बाबतीत कधीच कुणी असं केलं नसलं पाहिजे. लक्षात ठेवा, कितीही पैसे खर्च होऊ देत, विचारच करायचा नाही आपल्या पैशात, आणि शुद्ध दिलं पाहिजे. हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आजकाल आपल्या सगळ्या मंदिरामध्ये, सेंटरमध्ये वगैरे. जे वरिष्ठ भक्त असतात ते तेवढेच शुद्ध खातात, भगवंतांना शुद्ध भोग दाखवतात, ते स्वतः खातात, आणि बाकीच्या सगळ्या मंदिरातल्या ब्रह्मचार्यांना, भक्तांना डाळ भात, विषारी अन्न, रिफाईंड तेलामधलं, जे हार्टसाठी चांगलं नाही असलं सगळं बनवून द्यायचं. भगवंतांसाठी फक्त तुपातलं बनवायचं, शुद्ध बनवायचं, ते मात्र 4 वरिष्ठांमध्ये, संन्यासांमध्ये वाटून खायचं. दिस इज ऑल्सो व्हेरी बॅड मेंटॅलिटी. आपल्या सत्संगामध्ये जे आपण आपल्या शरीराला शुद्ध म्हणून खातो तेच वापरलं पाहिजे आपण. नसेल तर तो द्वेष भाव आहे, हे सांगितलं गेलं इथे. म्हणून प्रभुपाद एक अख्खा पॅरेग्राफ याच्यावरती लिहितात, हो की नाही. भगवंत प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयात वास करतात, आणि पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे आपण इतर जीवांवर दया करावी, भक्ताने भगवंतांची आराधना करावी, बरोबरीच्या व्यक्तीशी मैत्री करावी, आणि अज्ञानी लोकांवर दया करावी. त्याने प्रसाद वितरण करून अज्ञानी जनांवरील करुणा व्यक्त करावी. त्याने प्रसाद वितरण करून अज्ञानी जनांवरती, लोकांवरती दया व्यक्त करावी. त्याने प्रसाद वितरण करून अज्ञानी जनांवरती करुणा व्यक्त करावी. भगवंतांना नैवेद्य अर्पण करणाऱ्या व्यक्तींनी अज्ञानी व निष्पाप लोकांना प्रसादाचे वाटप करणे अत्यावश्यक आहे. अत्यावश्यक आहे. कारण ज्याला श्लोक समजत नाही, ज्याला तत्वज्ञान समजत नाही, ज्याला कीर्तनामध्ये देखील इंटरेस्ट नाही, त्याला 100% प्रसादामध्ये इंटरेस्ट असतो. आणि आपलं काम आहे प्रत्येकावरती कृपा करणे. तो कितीही वाईट असू दे, प्रसाद तरी घ्यायला तयार आहे. आणि भारतामध्ये बघा, अजूनही लोक किती मी भगवान परमेश्वर वगैरे काय मानत नाही, माणसाच देव असला पाहिजे, तुम्ही देवाच्या नावाखाली धंदा सुरू केलाय वगैरे वगैरे म्हणणारे पण हात पुढे करतात. प्रसाद आहे, घ्या प्रभूजी, लगेच हात पुढे करतात. छोटासा लाडू असू दे, बर्फी असू दे, हो की नाही. आणि मग ती प्रसाद जादू करते. एकदा ती आपल्या रक्तामध्ये गेली की आपले विचार बदलायला लागतात. प्रभुपाद नेहमी पाश्चात्य देशामध्ये गेले होते तेव्हा तिथे गुलाबजामुन आणि रसगुल्ला बनवायचे. आणि हळूहळू ते लोकांना पटलेलं ऍक्च्युली, की ते म्हणायचे हे प्रभुपादांच्या बंदुकीतल्या गोळ्या आहेत. त्या एकदा तोंडात गेल्या, शरीरात गेल्या की माणूस बदललाच पाहिजे. आणि बरेच लोक याच्यानेच बदलले. बरेच स्टुडंट लोक मंदिरामध्ये चांगला प्रसाद मिळतो म्हणून येतात, जे हॉस्टेलला वगैरे राहत असतात की नाही, घाणेरडं रोज अन्न खाऊन वैतागलेले असतात, मंदिरात चांगला प्रसाद मिळतो म्हणून येतात आणि हळूहळू भक्त होतात. बरेच लोक, माझा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे ऍक्च्युली, बरेच लोक येऊन सांगतात की असा प्रसाद मी आजपर्यंत कधी खाल्ला नाही, आणि काहीच नसतं त्याच्यामध्ये, सिंपल भाजी भाकरी, अगदी आमच्या दृष्टीने आळणी केलेलं असतं ते, त्याला पण बरेच लोक म्हणतात असा प्रसाद मी आजपर्यंत कधीच खाल्ला. ही भगवंतांची कृपा असते. भक्तिभावाने भगवंतांसाठी बनवलेलं असतं, भक्तिभावाने भगवंतांच्या समोर अर्पण केलेलं असतं, आणि त्याच्यामध्ये शक्ती प्रदान करतात भगवंत. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात की अज्ञानी आणि निष्पाप लोकांना प्रसादाचे वाटप करणे अत्यावश्यक आहे.
अत्यावश्यक आहे. हा, आता याचा धंदा पण करायचा नाही बरं का. आपण ते कधी कधी भगवंतांना अर्पण म्हणजे भोग दाखवत पण नाही, परंतु प्रसिद्धीसाठी फक्त अन्नदान करतो. रोज 2000 प्लेट वितरण केल्या आणि 10,000 प्लेट वितरण केल्या. याचा इफेक्ट काय होत नाही ते दिसतंय आपल्याला पण. रोज ते अक्षय पात्रवाले तर म्हणतात की रोज 2 लाख प्लेट्स आम्ही वितरण करतो. रोज 2 लाख प्लेट तुम्ही वितरण करत असाल तर मागच्या 10 वर्षामध्ये ऍटलिस्ट 2000 तरी भक्त बनले पाहिजेत. भगवंतांची प्रसाद हा शब्द खूप महत्वाचा आहे. प्रसाद, दया, कृपा त्याच्यामध्ये यायची असेल तर ते भक्तिभावाने भगवंतांना बनवलेलं असलं पाहिजे, भगवंतांना अर्पण केलेलं असलं पाहिजे. नुसतं धंद्यासाठी गोविंदाज उघडून बसण्यात काय अर्थ नाही. आणि गोविंदाज ऍक्च्युली सुरुवातीला प्रभुपादांनी परवानगी दिली. नंतर प्रभुपाद सांगायचे की गोविंदाज मध्ये जे आपण काही बनवून देतो ते आपल्या शेतातलं आलं पाहिजे. काय उपयोग आहे सगळं विकत आणून आणि सगळं कमर्शियलायझेशन करून. काही ठिकाणी गोविंदाज मध्ये पिझ्झा मिळतो, त्याच्यामध्ये महाभयानक चीज वापरलं जातं. चायनीज मिळतं, त्याच्यामध्ये तो भरभरून अजिनोमोटो काय म्हणतात त्याला, MSG टाकलं जातं. जे खाणार आहेत त्यांच्या आरोग्याचा विचार नाही तुमच्या मनामध्ये. तुम्ही काय वाटप करताय आणि भरभरून पैसा घेतला जातो. 500 रुपये 1000 रुपयाला थाळी. काय करतोय आपण, धंदा करून बसले. दॅट्स नॉट गुड. दोन्ही गोष्टी, भक्तिभाव, आपल्या मनामध्ये देखील भक्तिभाव असला पाहिजे. त्या भक्तिभावाने भगवंतांना बनवलं पाहिजे, त्या भक्तिभावाने भगवंतांना अर्पण केलं पाहिजे आणि त्याच भक्तिभावाने सगळ्यांना ते वाटप वितरण केलं पाहिजे. मग त्याचा अर्थ होतो प्रसाद. नसेल तर कुठला प्रसाद, हो नाही. भगवंत वास्तविक प्रेम आणि भक्ती स्वीकारतात. प्रभुपाद पुढे लिहितात, भगवंत खऱ्या अर्थाने प्रेम आणि भक्ती स्वीकारतात, बाकी काही स्वीकारत नाही. आणि हे जर नसेल तर तुम्ही काही पण अर्पण करा, ते स्वीकारच करत नाही. काही लोक चांदीची छत्री, सोन्याचा मुकुट, 2 किलो सोन्याचा मुकुट, भगवंतांना काही फरक पडत नाही. सोनं त्यांच्याच मालकीच आहे, त्यांनीच निर्माण केलेलं आहे, तुम्ही काय त्यांना देणार. भगवंतांना द्यायचं असतं प्रेम आणि भक्ती. एखाद्या मनुष्याला अतिशय स्वादिष्ट अन्नपदार्थ देता येतात, पण जर तो भुकेला नसेल तर असे सर्व पदार्थ त्याच्यासाठी निरुपयोगीच ठरतात. त्याप्रमाणेच आपण आर्च विग्रहाला अतिमौल्यवान वस्तू अर्पण करू, पण आपल्यामध्ये खरी भक्ती भावना नसेल आणि भगवंतांच्या सर्वव्यापी उपस्थितीची अनुभूती आपल्याला झाली नसेल तर आपण भक्तीत प्रगती केलेली नाही हेच खरे. सर्वव्यापी उपस्थितीची अनुभूती म्हणजे याच्यामध्ये पण भगवान आहेत, त्याच्यामध्ये पण भगवान आहेत, याच्यामध्ये पण भगवान आहेत, सगळ्यांच्यामध्ये भगवान आहेत. मग मी आर्च विग्रहाला 2 किलोचं सोनं, मुकुट आणि पैंजण अर्पण करतो, परंतु याला म्हणतो हेट मंदिरात चाललं दिसते की नाही, बाजूला हो. मग काय उपयोग आहे. तिथे पण भगवान आहेत, हो की नाही. तर भक्तीत प्रगती केलेली नाही हेच खरे. अशा अज्ञानावस्थेत आपण भगवंतांनी स्वीकारावे असे काहीच त्यांना अर्पण करू शकत नाही. प्रभुपाद म्हणतात, अशा अज्ञानावस्थेत आपण भगवंतांना स्वीकारावे असे काहीच त्यांना अर्पण करू शकत नाही. काही पण घेऊन या मग तुम्ही, काहीच अर्पण करू शकत. ही भक्ती आहे, हे प्रेम आहे, ही भावना आहे. या भक्तीचा, या प्रेमाचा, या भावनेचा प्रचार केला पाहिजे, याच्यावरती प्रवचने दिली पाहिजेत, हे लोकांमध्ये विकसित केलं पाहिजे. आपण काहीतरी वेगळंच विकसित करतोय, हे कुठे बोललं पण जात नाही. विचार करा, हे कुठे आपल्या प्रवचनांमध्ये, आपल्या मंदिरातल्या प्रवचनांमध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये, मार्गदर्शनामध्ये कुठे बोललं पण जात नाही. पूजेचा विधी, यात्रा, असे कर्मकांडात्मक गोष्टींचा फक्त प्रचार केला जातो. मग भगवान कपिलदेव काय मूर्ख आहेत का 4 वेळा रिपीट करून सांगायला. एका वाक्यात समजलं नसतं माता देवहूतीला
माता देवहूती पण आपल्यापेक्षा 1000 पटीने प्रबुद्ध होती. एक वेळ ठीक आहे, आपण समोर बसलोय, भगवंतांनी 4 वेळा रिपीट करून सांगितलं. माता देवहूतीला 4 वेळा रिपीट करून सांगायची काय गरज होती? आपण एकदा पण याच्याबद्दल विषय पण काढत नाही हा आपल्या मंदिरातल्या प्रवचनामध्ये. असं कसं काय? याची रोज चर्चा झाली पाहिजे, रोज नित्य नियमाने चर्चा झाली पाहिजे. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात, भ्रम आहे, सर्व जीव या जगामध्ये भ्रमित आहेत. आणि त्या भ्रमाचे 4 प्रकार आहेत: स्वतत्व भ्रम, परतत्व भ्रम, संबंध ज्ञान भ्रम आणि चौथा म्हणजे विषय विरोधक भ्रम. तुम्ही कधी ऐकलं असेल काही माहिती नाही, याची पण चर्चा केली जात नाही. आणि भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात, यातली सगळ्यात महत्वाची चर्चा करण्यायोग्य गोष्ट आहे ती म्हणजे विषय विरोधक भ्रम. म्हणजे काय? भ्रम आहे, चुकलंय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, रोज वाचतो आपण भगवद्गीते भागवतम मध्ये. स्वतत्व भ्रम म्हणजे मी कोण आहे याच्याबद्दलचा भ्रम, माहिती नाही आम्हाला. आत्मा आहे की शरीर आहे, एक्झॅक्टली आत्मा कोण आहे याला म्हणायचं स्वतत्व भ्रम. परतत्व भ्रम म्हणजे भगवंत कोण आहेत माहिती नाही आपल्याला. संबंध ज्ञान भ्रम म्हणजे माझा आणि त्या भगवंतांचा काही संबंध आहे हे माहिती नाही आपल्याला. या तिघांची चर्चा बऱ्याचदा होते, वर का होईना होते, सगळीकडे बघितलंय मी. परंतु चौथं जे आहे त्याला म्हटलं जातं विषय विरोध भ्रम. म्हणजे तो संबंध पुन्हा निर्माण करायला आडवं काय येतं त्याच्याबद्दलची चर्चा करणे. विरोध कशाचा होतो? या आपल्या घाणेरड्या प्रवृत्तीचा, मनातल्या द्वेषाचा, मत्सराचा, लोभाचा, इंद्रिय तृप्तीच्या इच्छाचा. हे आपल्याला भगवंतांपर्यंत पोहोचू देत नाहीत, विरोध करतात. त्याची रोज चर्चा झाली पाहिजे, कंटिन्युअसली त्याचीच चर्चा झाली पाहिजे, कारण ते गेल्याशिवाय बाकीचं काही होणारच नाही. म्हणून भगवान कपिलदेव 4 वेळेला रिपीट करून सांगतात. बरं, आता विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, जीव गोस्वामी हे 4 श्लोक खूप छान समजावून सांगतात आपल्या तत्व संदर्भामध्ये. यांनी समजावून सांगितलं म्हणून हे 4 श्लोक आपल्याला कळाले. नाहीतर तुम्ही स्वतः वाचून बघा हे 4 श्लोक, तुम्हाला काही फरक जाणवणार नाही. एक्झॅक्टली सेम आहेत 4 श्लोक. तेच 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 सांगितलंय 4 मध्ये. जो माझी पूजा करतो हेच वाक्य आहे, परंतु दुसऱ्या जीवांमध्ये मला पाहत नाही तेच वाक्य आहे. त्याला हे मिळतं, त्याला हे मिळतं, त्याला हे मिळतं, त्याचं असं होतं, त्याचं असं. काय गरज आहे कपिल देवांना तेच रिपीट करून सांगायची? आपले महान आपल्या आचार्यांमध्ये खरे साहित्यिक, वैचारिक साहित्यिक कोण होते? श्रील जीव गोस्वामी. ते सांगतात त्यांचा व्याकरणाचा खूप अभ्यास होता, महाभयानक. त्यांनी पुस्तक पण लिहिलं एवढं मोठं, हरिनाम अमृत व्याकरण. खूप पुस्तकं लिहिली त्यांची. त्यांचं फेमस सगळ्यात पुस्तक म्हणजे षट संदर्भ, 6 संदर्भ. ते म्हणतात की पद्यावलीमध्ये म्हणजे कविता रूपामध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट लिहितो तेव्हा ती खूप भावनिक असते. आणि सगळं पद्य रूपामध्येच आहे. आपलं भागवतम, भगवद्गीता सगळं, म्हणून आपण त्याला भगवत गीता म्हणतो. गीता म्हणजे गीत, पद्य रूपामध्ये. आणि पद्य रूपामध्ये किंवा नॉर्मल साहित्यामध्ये देखील एखादी गोष्ट तेव्हाच रिपीट केली जाते जेव्हा त्याचं महत्व खूप भयानक असतं. आणि जनरल नियम असतो, ते सांगतात 3 वेळा रिपीट करणे. भगवान कपिल देव इथे तो नियम तोडून 4 वेळा रिपीट करतात. आहे की नाही महत्वाची गोष्ट? चैतन्य महाप्रभू देखील हा नियम पाळतात. हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम. हो की नाही? कलौ नास्तेव 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 गतिरन्यता. भगवान कपिल देव 4 वेळा सांगतात. किती महत्वाची गोष्ट असेल ही. कोणाला हे वाचायचं पण नाहीये, याच्यावरती चर्चा करणे खूप लांबची गोष्ट, सिरियसली घेणे खूप लांबची गोष्ट. हे वाचायचं पण नाहीये कोणाला. मी एकदा खूप वरिष्ठ भक्त ऍक्च्युली रोज लेक्चर द्यायचे.
त्यांना मी एकदा हे 4 श्लोक संदर्भ देऊन सांगत होतो. मला वाटलं त्यांना माहिती असेल. प्रभूजी माहितीच असेल तुम्हाला. भगवान कपिल देव 4 वेळा रिपीट करून सांगतात द्वेष मनातला घालवला पाहिजे, आणि इतका सुंदर रीतीने सांगतात आपल्या आईला. ते मला विचारतात कुठे दिले प्रभूजी, कुठे दिले? का? कारण आपल्याला इंटरेस्टच नाही याच्यामध्ये. आपल्याला कशात इंटरेस्ट आहे? एक होता राजा आणि त्याची होती प्रजा. लगेच सगळ्यांचे कान उघडले. सांगा प्रभूजी, कथा सांगा आम्हाला. एंटरटेनमेंट म्हणून आपण लेक्चर ऐकायला येतो. हा आपला प्रॉब्लेम आहे. साधू गंभीर असतो. साधू गांभीर्याने सांगितलं पाहिजे तत्वज्ञान. ज्या काही गोष्टी आपण आयुष्यामध्ये करतो त्या गोष्टी तुम्ही जर तत्वज्ञानाशी एकनिष्ठ असाल तरच होतात. तत्वज्ञानाशी एकनिष्ठ राहायला पहिल्यांदा तत्वज्ञान माहिती तरी असलं पाहिजे, हो की नाही? तत्वज्ञान माहिती व्हायचं असेल तर भगवद्गीता भागवतम सिरियसली वाचन केलं पाहिजे. हरे कृष्ण. आता पुढच्या 2 श्लोकामध्ये अजून पण हेच कंटिन्यू करतात इंटरेस्टिंगली. परंतु डायरेक्टली असं जो द्वेष करतो त्याचा असं होतं असं सांगत नाहीत, परंतु पुढच्या 2 श्लोकामध्ये पण हाच विषय आहे. आणि त्याच्यानंतर 3ऱ्या श्लोकामध्ये याच्यावरती सोल्युशन सांगतात आपल्या आईला. ते खूप छान सोल्युशन सांगतात. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा प्रभू, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आता जे तुम्ही 4 श्लोकांबद्दल बोलला तुम्ही, आपण दुसऱ्याचा प्रत्येक ठिकाणी भगवंत सांगतो की दुसऱ्याचा दोष नाही करायचा, दुसऱ्याचा दोष सांगायचा. पण आता आपण प्रत्येक गोष्टीत आपण दुसऱ्याचं द्वेष, आपण कधी आपण आपला स्वतःचा पण द्वेष करतो. एखादी गोष्ट आपल्याकडून चुकली किंवा बरोबर नाही झाली की आपण आपल्या तोंडात मारून घ्यायला मागे पुढे बघत नाही. मग ह्या गोष्टी सगळ्या फिक्स करायसाठी आपण आर्टिफिशियली प्रयत्न पण खूप करतो. पण माझा अनुभव असा आहे की आपण जोपर्यंत पाप कर्म करणार आहे तोपर्यंत ह्या गोष्टी फिक्स करणं पण अवघड होऊन जाणार आहे. तर मग आता सध्या जे आहे सगळेजण त्याच गोष्टी, एकतर पहिली गोष्ट ह्या गोष्टी करायला कोणी जोश पण नाही. तर तुम्ही सांगितले की हे बऱ्याच लोकांना म्हणजे कोणालाच माहिती. आणि सध्या आपण पाप कर्माच्या लेवलला गेलं बघितलं तर 100% पुढे पाप कर्मच करतोय आपण. तर मग आता सध्या आपल्याला ह्या गोष्टी फिक्स करणं गरजेचं आहे का पाप कर्म बंद करणं गरजेचं आहे? मग पाप कर्म बंद केल्यानंतर ह्या गोष्टी फिक्स होणार, तर ते कसं करायचं त्याच्याबद्दल सांगत होतो. हरे कृष्ण. पापाचं कारणच हे आहे, ज्याच्या मनामध्ये द्वेष असतो ना, मूळ आजार हा आहे. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात. पहिली म्हणजे आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की मला आनंद पाहिजे, त्याच्यासाठी मी भगवंतांची सेवा करणार नाही. आणि मग द्वेष निर्माण झाला की मला आनंद पाहिजे परंतु मिळत नाही, त्याला मिळतोय. आणि याच्यातून मग सगळी पाप करतो आपण. जोपर्यंत हे मूळ कारण बंद करणार नाही तोपर्यंत पाप करतच राहणार. पाप थांबवून हे थांबवणार नाही, हे बंद केल्यामुळे पाप थांबणार आहे. इच्छा आणि द्वेष हे एकाच नाण्याची बाजू असतात, 2 बाजू असतात. त्याच्या मनामध्ये इच्छा आली त्याच्यामध्ये मनामध्ये ऑटोमॅटिकली द्वेष येतोच. एकाच नाण्याचे हे बाजू असतात आणि ह्या 2 गोष्टीमुळे बाकीची सगळी पाप होत असतात.
पाप करणे हे कृत्रिमरित्या तुम्ही कसं थांबवणार? नाही थांबवू शकणार, कारण मनातली भावना नष्ट झालेली नाही आहे. ती भावना इच्छा आणि द्वेषाने भरलेली आहे, काम आणि द्वेष. जोपर्यंत काम वासना आहे, काम म्हणजे इच्छा, आणि त्यातून निर्माण होणारा द्वेष आहे, तोपर्यंत पाप करतच राहणार आपण. पापांना थांबवण्याचा उपायच आहे इच्छा आणि द्वेष पहिल्यांदा थांबवणे. पाप आपोआप थांबतात. जसं मगाशी मी उदाहरण सांगत होतो, आजी आपल्या नातवाला बिस्किट देते, दुसऱ्याला देत नाही, हे पाप आहे. ते पाप आलं कुठून? तिच्या मनातल्या द्वेषामुळे. द्वेष कुठून आला? तिच्या मनातल्या इच्छेमुळे. ही इच्छा जी आहे आपली, ती स्वार्थावर अवलंबून आहे. ती प्रेमावर होती, तिचं रूपांतर स्वार्थावर झालं की आपल्याला या भौतिक जगात पाठवलं जातं. तोपर्यंत भौतिक जगात आपण येत नाही. प्रेमाचा अर्थ असतो दुसऱ्यांना देणे, स्वार्थाचा अर्थ असतो स्वतः घेणे. दुसऱ्यांना देण्याच्या वृत्तीपासून आपण दूर झालो, म्हणजे सेवा प्रेम याच्यापासून दूर झालो. मग सगळं आपल्याला पाहिजे, सगळं आपल्याला पाहिजे, सगळं आपल्याला पाहिजे, तोच व्यक्ती पाप करत असतो. असं उलट कधी होत नसतं. पाप बंद करून 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 मग मनातल्या इच्छा निघून जातील. मनातल्या इच्छा घालवल्या तर पाप आपोआप बंद होतील. त्यामुळे हे याच्यावरती खूप काम केलं पाहिजे, द्वेष आणि इच्छा आणि द्वेषवरती. म्हणून तर एवढं सिरियसली सांगतात कपिल देव. याच्या आणि हे करण्यासाठी त्यागाची गरज असते. आता पुढच्या श्लोकामध्ये प्रॅक्टिकली काय करायचं सांगितलंय. मैत्रेय, दान आणि मान आणि वर्णाश्रम. वर्णाश्रम, मैत्री, दान आणि मान. ठीक आहे, तुम्ही उद्यापासून ठरवला मी मैत्री करतो, त्याचा अर्थ पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मी उद्यापासून दान देतो. दान म्हणजे काय? त्याग. स्वतःकडे जे आहे ते दुसऱ्याला दिलं पाहिजे. आणि काही लोक, आता अशी उदाहरणं आहेत बघा शास्त्रामध्ये देखील. काही लोकांना माहिती होतं की माझा स्वभाव इतका स्वार्थी आणि द्वेषी आहे, हे जर घालवायचं असेल तर मला कृत्रिमरित्या का होईना दानाचं रोज आचरण केलं पाहिजे. मग काही काही लोक असे होते इतिहासामध्ये, जे रोज सकाळी उठून ठरवून एवढं दान करायचे कृत्रिमरित्या. त्याच्यातून हळूहळू हळूहळू ते शुद्ध झाले. असं घेऊन बसायचे, कोण येईल त्याला द्यायचे. हे केलं पाहिजे. आज पण तुम्ही कधी ऐकले की नाही माहिती नाही, काय म्हणतात आपल्यामध्ये त्याला, दान धर्म करणे. तेव्हा एखादा खूप म्हातारा झालेला असतो, घरातल्यांना लक्षात आलेले असते की अजून एक महिना 2 महिना जगणार आहे, ह्याच्या पुढे काही जगणार नाही, त्याच्या हातून दान धर्म करतात. कधी ऐकले? जैन धर्मामध्ये खूप करतात. लेखन नाही, दान धर्मच म्हणतात त्याला. म्हणजे असा एक कार्यक्रम अरेंज करतात जिथे लोकांना बोलवून त्यांच्या हातून देतात सगळं, किंवा मंदिराला वगैरे त्यांच्या हातून असं दान देतात. असा हा प्रोग्राम फेस्टिवल करतात ऍक्च्युली. मग ते मनात असो नसो, दूरचा एखादा चांगला थोडीफार शुद्धता असलेला येऊन सांगतो हे असं करा, म्हणजे त्याला पुढच्या जन्मात कष्ट भोगावे लागणार नाही. ते करतात, कृत्रिमरित्या करतात. तेच कपिलदेव आपल्याला सांगणार आहेत, हे केलं पाहिजे. दुसऱ्यांना दान देणे, मान देणे. कपिलदेव सांगतात मान देणे, दान मान दोन्ही महत्वाचे आहे. आणि प्रभुपाद खूप छान समजावून सांगतात. हे तात्पर्यामध्ये सांगितले की नाही माहिती नाही, आपण वाचूया परवा दिवशी. पण प्रभुपाद एका लेक्चरमध्ये खूप सांगतात, दान हे आपल्यापेक्षा छोट्या व्यक्तींना आणि गरिबांना द्यायचं असतं, आणि मान हे आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना आणि श्रीमंतांना द्यायचं असतं. म्हणजे सगळे कव्हर होतात, छोटे मोठे सगळे कव्हर होतात, दान आणि मान दोन्ही मध्ये. आणि आपल्या बरोबरीच्या व्यक्तींची काय करायचं असतं? मैत्री करायची असते. या तिन्ही गोष्टी सांगितल्यात कपिल देवानी त्या एका श्लोकामध्ये.
27व्या श्लोकामध्ये. तर हे यस, वाटलं कृत्रिम तरी केलं पाहिजे. पहिल्यांदा हे घालवायचा प्रयत्न केला पाहिजे. पाप आपोआप बंद होतात. पापाचं कारणच हे आहे. पाप म्हणजे काय? वाईट आचरण. वाईट आचरणाला कुणीतरी मागून प्रेरित केल्याशिवाय थोडीच आचरण येतं ते आपल्या हातापायामध्ये. मनामध्ये आहे म्हणून ते हातापायामध्ये डोळ्यामध्ये येतं. पाप तेव्हाच थांबणार आहे जेव्हा ही भावना शुद्ध होणार आहे. आणि भावना शुद्ध करायला ऍक्च्युली कृत्रिमरित्या का होईना आपण केलं पाहिजे. विशेष करून आपल्या वरिष्ठांचं, वडीलधाऱ्यांचं ऐकलं पाहिजे. कारण त्यांना ह्याचं महत्व माहिती असतं. तुम्हाला जरी मग ते तुम्हाला जबरदस्तीने घेऊन जातात. जबरदस्तीने मंदिरात घेऊन जातात, जबरदस्तीने धामाला घेऊन जातात, जबरदस्तीने दान करायला लावतात. पूर्वीचे माहिती का आजोबाजी, मला अजून आठवतंय, मंदिराच्या बाहेर गेले की प्रत्येकाच्या हातात 10-10 रुपये द्यायचे आणि म्हणायचे टाका दानपेटीमध्ये. त्या काय सगळे एकत्र त्यांना स्वतःला टाकता आलं नसतं, हो की नाही? आठवतंय का तुम्हाला? लहान असताना ऍक्च्युली माझी आजी तशी करायची. स्वतःच्या खिशातले 10 रुपये मला द्यायचे आणि मला म्हणायची तू टाक. का? माझ्यामध्ये ती भावना यावी, माझ्या भावना शुद्ध व्हाव्यात. हे कृत्रिमरित्या आपण करायला सुरुवात केली पाहिजे. जिथे मिळेल चान्स तिथे सेवा केली पाहिजे. जिथे मिळेल चान्स तिथे दान केलं पाहिजे. जेवढं आपण आखडून जाऊ ना तेवढे आपल्या मनातले भाव हे द्वेष जाणार नाही, तेवढं आपण पाप करणार. पहिल्यांदा ह्याच्यावर काम केलं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. हरे कृष्ण. प्रभूजी काय आजारी बिजारी होता का काय हनुमंत प्रभू? हरे कृष्ण प्रभू. धन्यवाद. आज जरा थोडे वातावरण चेंज मुळे जरा तब्येत बरी, खोकला सर्दी काय काय. आम्ही मिस केलं तुम्हाला. तुम्ही प्रश्न विचारला नाही की चर्चा होत नाही, दुसरं कोणीच विचारत नाही. मी म्हटलं प्रभूजी असतात तर रोज क्लासला, पण बोलत नाहीयेत आजकाल. मग काय बिनसले की काय, चिडलेत की काय आमच्यावरती? नाही नाही नाही, तुमच्यावर चढून जमणार आहे का? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम.